कुठेही राहत असलो ना, तरी पण आपल्या ज्या काही परंपरा आहेत ना, पूर्वजपासून चालत आलेल्या त्या आपण पाळायलाच पाहिजे. तर आज आहे नवरात्राची म्हणजे नवरात्रामधली नवमी आहे आज. तर मला ना देवीच्या ज्या काही आरत्या असतात ना, त्या लावून घ्यायच्या आहेत. तर कुणाच्या अष्टमीला, तर कोणाच्या नवमीला लागतात. तर आमच्या अष्टमी किंवा नवमीला दोघंही दिवशी लावू शकतो. तर म्हणून आज मग मला ना आरत्या लावून घ्यायच्या होत्या आणि आज मंगळवार पण होता, देवीचा वार होता. त्यामुळे म्हटलं आजचा दिवस शुभ आहे. म्हणून मग मी आज आरत्या लावत आहे आणि सकाळचं जे काही माझं मॉर्निंग रुटीन असतं ना, ते पटापट मी आवरून घेतलं आणि त्यानंतर आता आरत्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर ह्या आरत्या आपण ज्या दिवशी लावतो ना, त्या दिवशी आरत्या लागेपर्यंत काही खायचं नसतं. फक्त चहा वगैरे पिऊ शकतो. पण म्हणजे तोपर्यंत उपवास धरायचा असतो. तर हे बघा मी ना कणिक मळून घेतली. आपली जी चपात्यांची कणिक असते ती. तिच्यात मीठ वगैरे नसतं टाकायचं. तर ती मळून घेतली आणि त्याचे छान असे दिवे करून घेतलेले आहेत. तर आमच्या देवीचे ना 14 दिवे असतात आणि एक भंडारा असतो. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कुळदेवतेनुसार. कारण आपण ह्या ज्या दिवे आहेत म्हणजे आरत्या आहेत ना, त्या कुळदेवतेच्याच लावत असतो. तर ज्या नियमाप्रमाणे त्या असतात ना, त्याप्रमाणे त्या लावायच्या असतात. तर इथं मी 14 दिवे करून घेतले. त्यानंतर एक भंडारा केला. त्या भंडारामध्ये ना थोडं गूळ आणि हे पण टाकतात तांदूळ किंवा गहू. तर माझ्याकडे तर काही गहू नव्हते म्हणून मी तांदूळ टाकले होते आणि ते बंद केलं आणि त्याच्यानंतर जे काही म्हणजे देवीचे सौभाग्याचे अलंकार असतात ना, ते देखील बनवायचे असतात. जसं की जोडवे, टिकल्या, बांगड्या म्हणजे कणकेचेच बनवायचे असतात. वेणी, फणी असं भरपूर बनवायचं असतं. तर ते एक-एक आठवण करून मी सगळं बनवून घेतलं. पाणी गरम करायला ठेवलं, त्यात थोडं तूप घातलं आणि त्यानंतर आता हे दिवे 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे. कारण हे दिवे खावे लागतात. हे गाईला वगैरे नाही खाऊ घालत, आपल्याला स्वतःलाच खावे लागतात. तर त्यामुळे हे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे असतात. तर हे बघा इथे मी झाकून आता 15 मिनिटं शिजवून घेणार आहे आणि शिजवल्यानंतर ते लगेच साईडला काढून घेणार. तर थोडे थंड होऊ देणार होती, पण वेळ नव्हता. कारण जास्त म्हणजे दुपारी पण लावायला नाही चालत. सकाळीच पटापट म्हणजे लावून घ्यायचे असतात. कारण ते पुन्हा थंड झाल्यानंतर खायचे पण असतात. त्यामुळे मग मी हे बघा इथं आता हे दिवे काढून घेतले आणि हे जे पाणी आहे ना दिव्यांचं उकळलेलं, हे कुठेही आपल्याला फेकता येत नाही. हे नदीमध्ये टाकावं लागतं किंवा एखाद्या म्हणजे अशा ठिकाणी टाकावं लागतं की जिथं पाय वगैरे आपला जाणार नाही. तर इथं तर काही नदी वगैरे जवळ नाही आहे, म्हणून मग मी गुलाबाच्या फुलांचं झाड आहे साईडला आहे, तिथं कोणीच जात नाही. पाय वगैरे तिथं म्हणजे कोणी ठेवत नाही. त्यामुळे मग मी ते पाणी तिथं टाकणार. आपण जे हे दिवे वगैरे खातो ना, तेव्हा पण हात धुतल्यानंतरचं पाणी पण एका याच्यामध्ये काढून ते असं साईडलाच टाकावं लागतं. तर हे बघा दिवे मी व्यवस्थित प्लेटमध्ये रचून घेतले, वाती ठेवल्या, तूप टाकलं. तूप काही मी गरम केलं नाही कारण इकडे भरपूर अशी गरमी आहे, त्यामुळे ते काही गरम करण्याची गरज पडली नाही. गाईचं तूप आहे. त्यानंतर मग मी इकडे आली आता जिथं देव आहेत तिथं त्या रूममध्ये मग मी जो आपला देवीचा फोटो असतो किंवा चांदीचा एक असा टाक असतो ना, तर माझ्याकडे असं चांदीसारखा टाक आहे. तो मी प्लेटमध्ये ठेवून घेतला, ज्याच्यात आरत्या लावलेल्या आहेत त्यात. आणि त्यानंतर गणपती पण ठेवलेला आहे. गणपतींची पूजा केली, परत कुळदेवतेची पूजा केली, दिव्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे दिवे सगळे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. तर ही ना आमची खानदेशी परंपरा आहे. इतर ठिकाणी आहे की नाही माहिती नाही मला, कारण प्रत्येक भागात वेगवेगळी परंपरा असते, पद्धत असते. तर आमच्याकडे तर करतात, म्हणून मग मी म्हटलं म्हणजे मी दरवर्षीच करते, नवमीलाच करते. फक्त मी विसरून जाते की कसं काय करायचं तर ते एकदा घरी फोन करून कन्फर्म करून घेते आणि त्यानंतर ज्या पद्धतीने सासूबाईंनी सांगितलेलं असतं त्या पद्धतीने मी हे करून घेत असते. तर हे बघा इथं आरत्या वगैरे लावल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरत्या लावल्या की इतकं छान वाटतं ना, खूप जास्त प्रसन्न वाटतं. तर आरती वगैरे लावल्यानंतर देवीची आरती आम्ही करून घेतली आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. तर जेव्हा मी हे दिवे वगैरे बनवत होती ना, तेव्हाच मी छोले वगैरे शिजवून ठेवलेले आहेत. मी आता पटकन जेवण वगैरे बनवून घेणार, कारण यांचा पण ड्युटीवरून येण्याचा वेळ होत होता. तर हे बघा एका साईडला मी पटकन अशी भाजी बनवून घेतली. तेव्हा काही मी कॅमेरा वगैरे लावला नाही, कारण उशीर होऊन जाणार होता जेवण बनवायला. त्यामुळे मग मी पटकन भाजी बनवली आणि एका साईडला आता चपात्या बनवून घेते. तर मला याच्यासोबत आहे ना पोळी बनवायची होती, पण यांनी म्हणजे नाही बोलले की नको तेलकट आज म्हणून, कारण दिवे पण खायचे होते. त्यामुळे मग मी फक्त चपात्या बनवल्या. मुलांची तर इच्छा होती की मम्मी पुरी बनव असं, पण मी काही बनवली नाही. तर हे बघा इथं भाजी पण रेडी झालेली आहे. कोथिंबीर वगैरे टाकून आता फक्त गॅस बंद करायचा आहे आणि फक्त असं सिंपल जेवण मी बनवलेलं आहे. या दिवशी काही आमच्याकडे असं पुरण वगैरे बनवत नाही. फक्त देवीची आरती वगैरे लावतात आणि त्याच्यासोबत गुळाचं पाणी म्हणजे गुळवणी करतात. तर प्रत्येकजण म्हणजे दुधासोबत किंवा कशासोबत तरी खात असतील. पण मी पहिलेपासून माझ्या मामांकडे राहायचे ना, आजी पण असं गुळाचं पाणीच बनवायची आणि सासरी पण असंच बनवतात. त्याच्यामध्ये थोडं तूप आणि गूळ,
पाणी टाकून हे असं पाणी बनवतात आणि त्यामध्ये थोडी वेलची पावडर आणि जायफळ असं म्हणजे किसून टाकतात, त्यामुळे ते छान चव येते त्या गुळाच्या पाण्याला सुद्धा. आणि त्यात ते दिवे खातात. तर ते दिवे वगैरे खाल्ले, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर हे बघा माझे काही ऑनलाईन पार्सल आलेले होते, ते म्हटलं तुमच्यासोबत त्याचा थोडा रिव्ह्यू शेअर करावा, कारण आजकाल भरपूर म्हणजे ऑनलाईनच वस्तू मागवत असतात, त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण मी दाखवते. तर हे बघा मी ना 3-4 वस्तू मागवलेल्या आहेत, पण सर्वात अगोदर मी तुम्हाला ना कुर्ती दाखवते. खूप छान अशी कुर्ती मला रिसीव झालेली आहे फ्लिपकार्टवरनं. इतकी छान आहे ना प्राईसच्या मानाने, तिचा कापड, डिझाईन वगैरे सगळं खूप छान आहे. 250 रुपयाची ही कुर्ती मी मागवलेली आहे आणि तिचा कापड जर तुम्ही म्हणणार ना, जर तुम्ही या मॉलमध्ये किंवा कुठेतरी घ्यायला गेले तुम्हाला असा कापड 700 रुपयाला तरी मिळेल, त्याच्यापेक्षा कमी मिळणार नाही. इतकी छान म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता, एवढ्या कमी प्राईजमध्ये इतकी छान आपल्याला ही कुर्ती रिसीव झाली. तर मला खूप आनंद झाला, मला खूपच आवडली म्हणजे ही. आणि डेली यूजला अशा जर आपल्याला 250-250ला जर कुर्त्या भेटत असतील, खूपच छान. आणि याच्यावर आहे ना व्हाईट किंवा ग्रीन कलरची लेगिन्स वेअर करू शकतो. खूप छान कुर्ती निघाली, मला तर खूपच आवडली. त्यानंतर हे बघा याच्यामध्ये ना मी एक असं प्रोडक्ट मागवलेलं आहे की मला त्रास होणार नाही ज्या वस्तूचा मला त्रास होत होता, म्हणजे कपड्यांचा जो साबण असतो ना त्यामुळे माझ्या हातांना ना ॲलर्जी होते. आणि आपण प्रत्येक कपड्याला साबण वगैरे लावत असतो आणि त्यामुळे ना हात आपलेवाले खराब होत असतात आणि प्रत्येकालाच त्याचा थोडा काही ना काही त्रास होतो, कारण त्याच्यामध्ये केमिकल वगैरे सोडा वगैरे असतो कपड्यांच्या साबणामध्ये. त्यामुळे मग हे प्रोडक्ट मी मागवलं, मी याची ॲड पाहिली होती आणि ते पाहूनच मी हे मागवलेलं आहे. तर हे बघा मी हे खोलले, मी 2चा कॉम्बो पॅक मागवलेला होता, 1चं पण भेटतं, पण हे एकदम 2 घेतल्यामुळे ना थोडे स्वस्त पडत होते म्हणून मी 2 मागवले. आणि हे बघा मी हे तुम्हाला ना खोलून दाखवण्याचा प्रयत्न करत होती, पण माझ्याकडनं काही खुललं नाही, म्हणून मग आदित्यने एक पहिले खोललं होतं, तर त्याला म्हटलं हे दुसरं पण खोलून दाखव. तर हे बघा त्याने खोललं ते, आणि ह्या पद्धतीची त्याच्यामध्ये स्प्रिंग वगैरे येते. तर ती स्प्रिंग अशी ठेवायची, वरती एक जाळी येते, त्याच्यावर साबण ठेवायचा आणि पुन्हा हे रोल सारखं दिसतंय ना ब्ल्यू कलरचं, ते त्याच्यावर ठेवायचं, म्हणजे लावून घ्यायचं ते. आणि आपण याच्यामध्ये डायरेक्ट ते रोल आहेत ना त्याच्याने कपड्यांना लावू शकतो. आणि जेव्हा आपलं यूज झालं तेव्हा हे वरचं ढक्कन लावून आपण पुन्हा साबण ठेवू शकतो. आपण असं जर साबणदानीत जरी ठेवला ना तर भरपूर असा आपला साबण वगैरे वाया जातो आणि पुन्हा त्याला म्हणजे इकडे ठेवा तिकडे ठेवा, त्यापेक्षा हे पॅक असा डब्बा मला खूपच छान आवडला. आणि साबण पण खूप छान पद्धतीने लावला जातो. मी लगेचच रात्री लावून बघितला होता याच्यावर, पण मी काही तो व्हिडिओ शूट केला नाही. मला खूप आवडला आणि स्वस्तही, जास्त महाग नाही. आता मला तर काही आठवत नाही कारण 2-3 दिवस झाले येऊन, पण मला आता त्याची किंमत एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण खूप छान आहे. आपण असं पण साबणदाणे वगैरे घेतो, त्यात थोडे 15-20 रुपये जास्त टाकले तर हे येऊन जातं. तर ते एक मी मागवलं. त्यानंतर इथं मी मागवलेले आहेत पुन्हा तेच, माझ्या हातांना त्रास होत होते. तर आता इकडे जम्मूमध्ये ना भरपूर अशी थंडी पडणार आहे आणि थंडीमध्ये ना माझ्या हातांना चिरा वगैरे पडतात भांडे वगैरे घासताना, आपण साबण वगैरे वापरत असतो तर. आणि थंड पाणी अजिबात टच करू वाटत नाही हिवाळ्यात. त्यामुळे मग मी हे ना सिलिकॉनचे ग्लोव्ज मागवलेले आहेत हातांसाठी, कारण मी भरपूर म्हणजे प्रॉब्लेम फेस केले होते मागच्या वर्षी. इतके माझ्या हातांना चिरा वगैरे पडल्या आणि त्या चिरांमधून रक्त बाहेर यायचं. तर त्यामुळे हे स्पेशल आपण म्हणजे भांडे वगैरे साफ करतो ना त्यासाठी जे सिलिकॉनचे ग्लोव्ज आहेत, तर मी ते मागवून घेतले. आणि हे पण कितीचे आहेत मला तर नाही आठवते आता. आणि त्यानंतर ही एक अशी नॉर्मल वस्तू मागवलेली आहे मी, जे की आपण डेकोरेटिव्ह वस्तू वगैरे बनवतो ना त्यावरती वॉर्निश असतं ना, वॉर्निश, त्याची मी ही डब्बी मागवलेली आहे. कारण मी काही म्हणजे शोचे वस्तू वगैरे बनवत असते, त्यांना ॲक्रेलिक कलर वगैरे देत असते ना, तर त्याच्यावरून मारण्यासाठी मी ही मागवली. तर अशा ह्या काही वस्तू मी मागवल्या होत्या, त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. तुम्हाला कसे वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.